रोज रोज चपाती खाऊन कंटाळा आलाय आणि पराठ्याचं वजन तर झेपत नाही। मग ही हलकी फुलकी शिवाय 10 मिनिटात होणारी सोपी रेसिपी तुमच्यासाठी। कधी खाल्ली आहे का अशी जी पाहता क्षणी पटकन उचलावीशी वाटते आणि पहिल्याच घासात जिभेवर विरघळते? हो, ही आहे आपल्या आवडत्या रुमाली रोटीची कमाल। एकदम नवीन आणि हटके रेसिपी आहे। अशी चवदार मऊसूत आणि भन्नाट चवीची रुमाली रोटी। चला तर मग बनवूया एकदम युनिक आणि झटपट होणारी रुमाली रोटी। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बरं का। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आता इथे मी पाऊण कप पाणी घेतलेले आहे व 1.5 चमचा साखर व चवीनुसार मीठ घेतले आहे। त्यानंतर 2 चमचे तेल घालून आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचे आहे। इथे मी कडकडीत पाणी घेतलेले आहे। तर ज्या वाटीने पाणी घेतले होते त्याच वाटीने मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे। तर अडीच वाटी मैदा आपल्याला इथे लागणार आहे, पण मी सध्या 2 कप इथे घेतलेला आहे। अर्धा कप मैदा आपण नंतर मिक्स करायचा आहे। आता पाणी पिठात व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला अर्धा कप मैदा यामध्ये घालायचा आहे। व्यवस्थित असं मिक्स करून चपातीला पीठ आपण मळतो तसंच पीठ मळून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीनं। तर हे पीठ 10 मिनिटं आपण बाजूला ठेवू आणि आपण इथे साठा करून घेऊ। तर साठा करण्यासाठी मी इथे 3 चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे आणि त्यामध्ये 3 चमचे तेल घातलेलं आहे। नॉर्मल तुमच्या फोडणीच्या वापरामधलं जे तेल आहे तेच मी घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मग मला थोडंसं तेल कमी वाटलं म्हणून पुन्हा मी 1 चमचा यामध्ये तेल घातलेलं आहे। तर थोडंसं पातळ असं मी बनवून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं व्यवस्थित असं हे पातळ बनवून घ्यायचं आहे। आता पीठ मळलेलं होतं त्यामधील एक गोळा आपल्याला घ्यायचा आहे आणि आपल्याला तो लाटून घ्यायचा आहे। अशा पद्धतीनं मी गोळा घेऊन थोडं पीठ लावून मी याला अशा पद्धतीनं पातळ असा आपल्याला लाटून घ्यायचा आहे। पूर्ण पातळ अशी पात लाटून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला जे आपण साठा बनवला होता, मिश्रण बनवलं होतं ते घ्यायचं आणि ते 1 चमचा आपल्याला यावरती पसरवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीनं हातानं व्यवस्थित सगळीवर पसरवून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूला घडी घालून घ्यायची आहे अशा पद्धतीनं आणि वरती देखील थोडंसं साठा आपल्याला लावून घ्यायचा आहे। अशा पद्धतीनं घडी घालून आपल्याला ही पोळी किंवा रोटी लाटायची आहे। आता थोडंसं पीठ अजून लावलेलं आहे मी। रुमालासारखी घडी करायची आहे अशी छान आणि मग ही लाटायची आहे। तर एकदम पातळ अशी ही लाटून घ्यायची आहे। अशा पद्धतीनं बनवल्यास इतकी सुंदर आणि चविष्ट ही होते की अगदी सुंदर मऊसूत अशी ही आणि 7-8 लेयर्स यामध्ये येतात। तर ही तुम्ही नक्की ट्राय करून बघा। अगदी सोपी आणि 10 मिनिटात होणारी रेसिपी आहे। तर पूर्ण पात मी पातळ अशी लाटून घेतली आहे। तुम्ही बघू शकता अगदी छान पातळ अशी लाटली गेली आहे। तर तवा ठेवलेला आहे मी गरम होण्यासाठी आणि तवा गरम झाल्यानंतर त्यामध्ये ही लाटलेली पोळी टाकायची आहे। अशा पद्धतीनं खरपूस अशी भाजून घ्यायची आहे। मी तेल लावते, तुम्ही इथे तुपाचा वापर देखील करू शकताय। अगदी छान खरपूस अशी दोन्ही बाजूनी ही भाजून घ्यायची आहे। यामध्ये भरपूर लेअर सुटतात, तुम्ही नक्की करून बघा। ही रेसिपी खूप परफेक्ट आहे। तर अशा पद्धतीनं 2-3 रोट्या मी करून घेतलेत, अगदी छान अशा रोट्या झालेत। पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत।